नमस्कार, जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत। आपण आहोत दिल्ली येथे नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष चालू होता। हा संघर्ष थेट आता दिल्ली येथील जंतर मंतर येथे होत आहे। सर्वच पक्षातील राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी जमले आहेत। जाणून घेऊया त्यांच्याकडूनच या आंदोलनाविषयी। दिबा पाटील साहेबांच्या नामकरणासाठी पंजाबवरून आमच्या आगरी समाजाची लोक इथं आली, पण आमचे स्थानिक आमदार ते काही इथं आले नाही। त्यांना त्यांचा वाढदिवस महत्वाचा असेल, पण ते वाढदिवसाचा जो सुख भोगतात ते केवळ दिबा पाटील साहेबांच्यामुळे, हे त्यांनी ध्यानात ठेवावं। आम्ही दिबा पाटलांच्या जन्मगावावरून पनवेलवरून आलेलो आहे। खऱ्या अर्थाने दिबा पाटील साहेबांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पनवेलमधून आम्ही आलोय आणि दिबा पाटलांचा संघर्षमय लढा 1984 चा संपूर्ण देशाने बघितलाय। 5 हुतात्मे झालेत। आज केंद्र सरकारने 2 गोव्यातला एअरपोर्ट असेल, गुजरात मधला एअरपोर्ट असेल, तिथं त्यांच्या बरोबरीने नावाची चर्चा झालेल्या एअरपोर्टला नामकरण केलेलं आहे। आज आमच्या नवीन मुंबई एअरपोर्टला अजूनही नाव देत नाही। नवीन मुंबईची संपूर्ण जमीन या ठिकाणी शेतकऱ्यांनी खुशी सरकारला दिलेली आहे। अजूनही मी सरकारला एक इशारा देऊ इच्छितो की जमिनी जरी आमच्या दिलेल्या असल्या तरी जमिनीमध्ये जे अवजार आमच्याकडे होती, आमचे विळे कोयते हातोडे टिकाऊ होती, ते अजूनही आमच्या घरामध्ये बाकी आहेत। जर हे नामकरण झालं नाही तर ते बाहेर काढायला आम्हाला वेळ लागणार नाही, एवढा सरकारला मी इशारा या निमित्ताने। आता या ठिकाणी जे वातावरण आहे आणि जी प्रत्येकाची भावना आहे, तीच भावना या नामकरणाच्या मागची आहे। हा केवळ नामकरणाचा विषय नाही आहे, तर हा आमच्या सगळ्यांच्या अस्मितेचा, आमच्या सगळ्यांच्या भावनांचा आणि या ठिकाणी भूमिपुत्रांनी जो त्याग दिलाय त्या त्यागाच्या भावनेचा हा विषय आहे। सरकार हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने घेत आहे। या ठिकाणी सन्माननीय स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी आपलं आयुष्य निस्वार्थीपणाने समाजाची सेवा करण्यासाठी, समाजासाठी त्याग करून केलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या सर्व भूमिपुत्रांची मागणी आहे की आम्ही आमच्या बापदात्यांची जमीन या प्रोजेक्टसाठी दिलेली आहे। या ठिकाणी जो विकास होणार आहे, या ठिकाणी त्या गगनचुंबी इमारती उभे राहणार आहेत, अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस उभं राहणार आहेत, जे वैभव उभं राहणार आहे, त्या जे ऐश्वर्य उभं राहणार आहे ते आमच्या त्यागावर उभं राहणार आहे। त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचा जे एक अस्मिता आहे ती दिबा पाटील साहेबांच्या नावाने या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नावाच्या स्वरूपात मिळावी आणि या माध्यमातून आम्हाला सरकारला आणि त्यासोबतच तिथल्या प्रत्येक स्टेक होल्डरला एक मेसेज द्यायचा आहे की आम्ही हे भूमिपुत्र इथले केवळ सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा फॅसिलिटेटर नसणार आहोत, तर आम्ही इथले भागीदार असणार आहोत, आम्ही इथले स्टेक होल्डर असणार आहोत। आमचा त्याग हा विसरला जाणार नाही आणि इथल्या प्रत्येक विकासामध्ये प्रत्येक जे काही सहभाग असणार आहे तो आमचा निश्चित असणार आहे। ही भावना या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावामागे, दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्यामागे आहे। महाराष्ट्र शासनानं प्रस्ताव मंजूर करून केंद्राला पाठवलाय। त्यासाठी आता बरेच वर्ष उलटून गेली, तरी पण केंद्र सरकार हा प्रस्ताव घ्यायला मागत नाही कॅबिनेटमध्ये। नुसता तुम्ही प्रस्ताव कॅबिनेटमध्ये घ्या, मग तो मंजूर करा किंवा नका करू, मग त्याच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आमच्याकडून विकतील। जर तुम्ही मान्य केलात तर आम्ही तुम्हाला अनेक शुभेच्छा देऊ। त्या शुभेच्छा मतांच्या स्वरूपात सुद्धा असतील, त्या शुभेच्छा तुम्हाला पुष्पगुच्छांच्या स्वरूपात सुद्धा असतील। पण जर तुम्ही आमच्या मागणीला तुम्ही जर ठोकरलात तर त्याचा परिणाम मतांच्या स्वरूपात सुद्धा असेल आणि पुष्पगुच्छांच्या ऐवजी काही दुसरी गोष्ट असेल ती तुम्ही लक्षात घ्या। की जे लोकनेता दिबा पाटील आहेत साहेब, त्यांचं नाव नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील खूप असा संघर्ष करून लोकांसाठी कामं केलेली आहेत, लोकहितासाठी कामं केलेली आहेत। त्यासाठी की त्यांनी भूमिपुत्रांसाठी केलेलं आहे, लोकजनासाठी केलेलं काम। तर ह्या लोकनेता आपले दिबासाहेब पाटील यांचं नाव द्यावं ही आमची सर्वांना जय आगरी, जय कोळी। पाटील साहेब एवढा सहनशील, आक्रमक सुद्धा आहे। कालपर्यंत कधी दिल्लीला येऊन धडकला हे अजून शासनाला सुद्धा कळलं नाही आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला साहेबांचं नाव आमच्या स्थानिक विमानतळाला दिलं पाहिजे। दिल्ली येथील झालेल्या या आंदोलनातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच जिल्हा वार्ताला फॉलो करा।